काहीतरी बोला. हो नाही आनंद आहे सब लोग, आनंद आहे सगळे. आर यू हॅपी? प्रभूची स्तुती असो. आणि मुंबईमध्ये म्हणजे जसं माझं डॉक्टरकीचं शिक्षण झालं त्यावेळेस माझी एकच इच्छा होती की जसं डॉक्टरकीचं शिक्षण झालं आता पहिलं दवाखाना टाकायचा, मग दवाखान्याचा मोठा मॉल बनवायचा, सॉरी हॉस्पिटल बनवायचं, आणि मग असंच जरा पैसे वगैरे कमवून मग प्रभूला धन्यवाद, हालेलुया, अशा प्रकारे दवाखान्याला सुरुवात केली. मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी माझा दवाखाना होता, माहीममध्ये एक दवाखाना होता, अहमदनगरमध्ये एक दवाखाना होता. आणि हे सगळं करत असताना पेशंट्सला मी औषध गोळ्या द्यायचो आणि खूप चांगल्या रीतीने सगळ्यांना रिझल्ट मिळायचे. हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये मी काम करायचो आणि त्यावेळेस सगळे जे सिरियस पेशंट आहेत ते सांगायचे की जाड्या डॉक्टरला बोलवा, कारण त्यांचा हात इंजेक्शनला खूप हलका आहे आणि कोणाच्या फुफ्फुसात नळी टाकतात ना, तर कितीतरी वेळा असं झालं की मला सांगितलं जा त्याची नळी काढून येते आणि मी जायचो आणि पेशंटशी गप्पा मारत बसायचो आणि पेशंट वैतागून म्हणायचा डॉक्टर साहेब आता किती गप्पा मारणार, ते काढून घ्या. म्हटलं पहिले 1 मिनिटातच निघाली होती नळी. तर असा चांगला डॉक्टर, असा फालतू डॉक्टर नाही. किती लोक आमेन म्हणतील? असं डॉक्टरची काम करत असताना, माझा दवाखाना चालवत असताना एक अनुभव मला आला की काही असे आजार आहेत ते डॉक्टरला बरे करता येत नाही. काही असे आजार आहेत, कोरोना पण डॉक्टरला बरा करता येत नव्हताच आहे की नाही, आताही नाही येत आहे. तर HIV झालं, सोरियासिस फायनल स्टेज झालं, ट्युबरक्युलोसिस फायनल स्टेज, असे काही आजार आहेत जे डॉक्टरला बरे करता येत नाही. का नाही बरे करता येत? कारण की डॉक्टरकीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे देयर इज नो स्पेसिफिक ट्रीटमेंट फॉर पर्टिक्युलर डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस फायनल स्टेज, कॅन्सर फायनल स्टेज. डॉक्टरकीच्या पुस्तकात लिहिलंय की या आजारांवरती आमच्याकडे औषध बोलत नाही. नाराज आहेत का कोल्हापूरचे लोक? मी काय केलंय, मी खूप दिवसांनी आलो तुमच्याकडे. नाराज होऊ नका, आनंदी आहेत सगळे. व्हेरी गुड. असं स्माइल ठेवा तुमचं, मग मला बोलायला उत्साह मिळतो. हालेलुया. आणि मग काय डॉक्टरकीच्या पुस्तकात लिहिलंय की आमच्याकडे औषध नाही, आम्ही बरं करू शकत नाही. पण आज या सकाळी माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्यात लिहिलंय की तो तुमचे सगळे रोग बरे करणारा, आरोग्य देणारा, त्याचं नाव यहोवा राफा देणारा, तो तुम्हाला बरं करणारा देव आहे. या पुस्तकावरती माझा विश्वास आहे. या काळ्या पुस्तकाने जगाला उजळून टाकलंय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एक्साइटेड आहेत का? मी पण खूप एक्साइटेड आहे. प्रभूची स्तुती असो. तर मग मी एक काम सुरू केलं. दवाखान्यात मी लोकांसाठी प्रार्थना करायला लागलो. एक आजोबा आले, आता मला माहिती यांना काही बरं करू शकत नाही, तुमच्यासाठी प्रार्थना केली तर चालेल का? त्यांनी म्हटलं आता काय असंही बांधणारच आहे, कर तुला काय करायचं आहे की नाही. आणि मग प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि दवाखान्यात प्रार्थना करत असताना पॅरालिसिस झालेला उचलून आणलेला माणूस प्रार्थनेनंतर चालत बाहेर जायला HIV चे रिपोर्ट बदलाय. अहो काय बदलत नव्हतं, सगळं बदलायला सुरुवात झाली. पण एक गडबड झाली. सगळ्यांनी मला गडबड झाली. जरा मोठ्याने बोला. आता तुम्ही मला विचारायचं काय गडबड झाली पास्टर? आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो, सांगणार नव्हतो. तुम्ही विचारताय आग्रह तुमचा म्हणून सांगतो. गडबड काय झाली की आपल्या दवाखान्यात येणारे पेशंटची संख्या झाली कमी, प्रार्थनेला येणाऱ्यांची संख्या झाली. खुश झाले तुम्ही? अरे मग खाणार काय आपण सगळेच प्रेयर. कारण प्रेयर कशी आहे? फुकट आहे. प्रार्थना कशी आहे? फुकट आहे. तुम्ही काय रजिस्ट्रेशन दिलं ते तुमच्या जेवणासाठी दिलं तुम्ही. हालेलुया. ऐकताय का तुम्ही? प्रार्थना फुकट आहे, आशीर्वाद फुकट आहे, वचन फुकट आहे, सगळ्या गोष्टी देवाच्या राज्यात फुकट आहे. प्रार्थना केली तू बरा झाला, फुकट. लोकांना आनंद वाटायचा, लोक बरे व्हायला लागले. आणि करता 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 एक दिवस असा आला की औषध घ्यायला कोणी येईनाच. मोठी लाईन दवाखान्याच्या बाहेर, पण सगळे प्रार्थनेसाठी. एक दिवशी दवाखान्यात बसलो आणि बसलेला असताना देवाकडे ह्याच्यावर बसलं चालतं ना, अरे बाबा असंच बसलो. दवाखान्यात बसलो आणि दरवाजाकडे हात करून प्रार्थना. ऐकतात सगळे?
एका बरं फार लांबून आलोय, 400 किलोमीटरचा प्रवास करून. तुम्ही नाही ऐकलं तर माझं येणं करतंय. असा बसलो दवाखान्यात आणि दरवाजाकडे हात करून प्रार्थना, देवा पैसे देवा असं असं ते काय काढा, देवा पेशंट पाठव. देवाकडे प्रार्थना चालू आहे. आम्ही म्हणतात शरीर डोळे उघडले, तरुण मुलगा दवाखान्यात आलो. म्हटलं अरे वा, देवाने प्रार्थना ऐकली आपली. तरुण मुलगा आता म्हणतो डॉक्टर डॉक्टर. अरे म्हटलं बोल बाबा, तुझे शब्द ऐकण्यासाठी कान आतून जाते, बोल काहीतरी. डॉक्टर 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 डॉक्टर. अरे बोल बोल बाबा लवकर बोल. मग त्या तरुणाने सांगितलं, डॉक्टर माझ्यासाठी प्रार्थना करतात. हे शाबास, बहादूर, व्हेरी गुड. त्या दिवशी मला कळलं 2000 वर्षापूर्वी ज्या येशूने काना गावात पाण्याचा द्राक्षरस केला, त्या येशूने माझ्या क्लिनिकचं रूपांतर चर्च मध्ये केलेलं आहे. जसं मी तुमच्याशी बोलतोय तसं प्रभूने मला भेट देऊन सांगितलं की विकास उठ आणि आता माझी सेवा कर, माझं कार्य. माझ्याकडे ती साक्ष नाहीये, दारोडा होतो, जुगारी होतो. मी ख्रिश्चन परिवारात जन्माला आलो. मला जग कळण्याच्या आधी येशू कळाला. वयाच्या 15व्या वर्षी येशूला जीवन देऊन टाकलं. हालेलुया. तर त्याच्यामुळे ते एक्सपेक्ट करू नका पास्टर चॉकलेट खाऊ, त्याचा कागद असतो रॅपर, तो दानपात्र टाकायचं, एवढं मात्र केलं. याच्या पलीकडे काय नाही. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. करून झाले उद्योग. तर देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद की परमेश्वराने आज आपल्याला सगळ्यांना एकत्रित केलेलं आहे. आणि त्याच्या गौरवासाठी मी तुम्हाला देवाच्या उपस्थितीत सांगतो की जोपर्यंत डॉक्टर म्हणून काम करत होतो, शेकडो लोक ओळखत होते. पण देवाची स्तुती असो की आज देवाच्या गौरवासाठी 15 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा करू शकतो. सुरुवात प्रभूची स्तुती असो, देवाला धन्यवाद. आणि आजपर्यंत या मिनिस्ट्रीद्वारे लाखो लोक आशीर्वादित झाले. देवाला गौरव. बरं, आता हे 2 दिवस तुम्ही इथं आहात, तर या 2 दिवसात ठळक अक्षरात मनात कोरून ठेवा, हे 2 दिवस तुमच्या आयुष्यातले असे दिवस आहेत की देव तुम्हाला बदलून टाकणार आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. देव तुम्हाला अशा गोष्टी शिकवणार आहे. चॅलेंज देऊन सांगतो, युट्यूबवर, इंटरनेटवर ते कुठंच तुम्हाला मिळणार नाही. डायरेक्ट फ्रेश मानना वरून डाउनलोड केलेला तुम्हाला मिळणार आहे. आमेन. देव तुमच्याशी बोलणार आहे. आणि माहित नाही, अजून वचनाला सुरुवात केली नाही, पण ह्या गर्दीत मला डायनॅमिक प्रीचर दिसत आहे. पॉवरफुल देवाचे लोक मला दिसत आहेत. आजचे जो काळ आहे, तो काळ बदलणार आहे आणि तुमच्या जीवनाचा परमेश्वर त्याच्या गौरवासाठी उपयोग करणार आहे. डेड रेझर्स इथं बसलेले आहेत. हालेलुया. माइटी वॉरियर्स इथं बसलेले आहेत. इथून तुमच्या जीवनाला एक मोठा टर्निंग पॉइंट मिळणार आहे. आमेन. हालेलुया. वाव, हालेलुया. अशीच एक्साइटमेंट राहिली पाहिजे. प्रभूची स्तुती असो. मला वाटलं लीडरशिप शिकवायचे तर सगळे म्हातारे लोक आलेले असते. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. पण सगळे यंगस्टर्स इथं बघून मला आनंद वाटला. आणि म्हातारे मी कोणाला म्हणतो जे 100च्या पुढे आहे, त्याच्यातले सगळे तरुणच असतात. हालेलुया. असं लिहिलंय इकडं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांबद्दल देवाची स्तुती असो. तर लीडरशिप हा एक फार महत्वाचा विषय ख्रिस्ती लोकांमध्ये कमी शिकवला जातो. त्यामुळे जे लीडर्स आहेत, ज्यांना या गोष्टींचा अभ्यास नाही की लीडर कसा असावा, या गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळे कितीतरी वेळा त्यांच्या सेवेत त्यांना फेल्युअर येतात. त्यांच्या सेवेमध्ये एक पीक पॉइंट असतो. काही तुम्ही सेवक बघितले असेल, पण नाव बोलू नका, नाही तर निंदा होईल. फक्त एक उदाहरण सांगतो. खूप जोरात सेवा वाढते आणि डायरेक्ट का? कारण की कुठंतरी त्यांना शिक्षणाची कमी होती. काही सेवकांची फार वेगाने सेवा वाढता वाढता मध्येच ते डाऊन येतात, कारण की त्यांचा पाया मजबूत नव्हता. थोडस वाढलं, खडकाळीमुळं ते वचन टिकलं नाही आणि परत निघून गेलं. पण काही सेवा अशा तुम्ही पाहू शकता की त्या दिनी प्रतिदिनी त्यांची वाढ पण होत राहते आणि ते देवामध्ये स्थिर राहतात. का? एकच गोष्टीचं अगत्य आहे, तुमचा पाया वचनावरती पाहिजे. तुमचा पाया हिलिंग डिलिव्हरन्स किंवा प्रॉफेसीज वरती नको. याचा अर्थ असं नाही की मी हिलिंग डिलिव्हरन्स आणि प्रॉफेसीच्या विरोधात आहे. ते तर देवाने आपल्याला दिलंय, ते पाहिजेच आपल्याला.
पण आपल्याकडं मुख्य सेवेचं जे पाठबळ असणार आहे ते म्हणजे देवाचं पवित्र वचन पाहिजे. आमेन. वचन सोडून कुठलीच गोष्ट करायची नाही. हालेलुया. जे वचन नाही शिकत, एकदा एकाने औरंगाबाद मध्ये प्रार्थना केली, एवढं सामर्थ्य एवढं सामर्थ्य एवढं सामर्थ्य की स्वतः देव पण घाबरला, एवढं सामर्थ्य. काय बोलतोय? ऐकलं तुम्ही मी काय म्हणलो? म्हणजे याचा अर्थ काय की त्या व्यक्तीने बायबलच वाचलं नाही. उगाचच आपण काहीतरी बोललो म्हणजे चांगलं होईल असं नसतं. बायबलच्या आधारावरती आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण प्रत्येक काम करायला पाहिजे. लीडरशिपचं फेल्युअरचे खूप उदाहरणं तुमच्या आजूबाजूला आहेत. मग आता तुम्ही जे नवीन लीडर्स म्हणून देवाच्या राज्यात तुम्ही तयार होत आहात, काही आधीच सेवा करणारे लोक आहेत, पण आपल्या प्रत्येकासाठी, माझ्यासाठी सुद्धा ही वचनं तेवढीच महत्वाची आहे. तर प्रभावशाली लीडरशिप, पुढारी पण मंडळीतलं कसं होऊ शकतं? आपण काही वचनं वाचणार. कोण वाचणार आपल्यासाठी? तिमोथेला पहिले पत्र 3ऱ्या अध्यायामधून आपण काही वचनं वाचणार. पहिले तिमोथी 3रा अध्याय 1 ते 16 वचन मोठ्या आवाजात कोण वाचू शकेल? तिमोथेला पहिले पत्र 3रा अध्याय आणि 1 ते 16 पर्यंत वचन. बसून वाचलं तरी चालेल सिस्टर, नो प्रॉब्लेम. सेवक कसा असावा, मंडळीतला पुढारी कसा असावा, याविषयी अनेक गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि त्याच प्रकारे तितला पत्र पहिला अध्याय 5 ते 16 वचन तुम्ही नोट डाऊन करू शकता. या सर्व वचनामध्ये टायटस चॅप्टर 1 वर्सेस 15 to 16, 5 to 16, तर या वचनामध्ये तितला पत्र पहिला अध्याय 5 ते 16, तर या सर्व वचनामध्ये देवाचा सेवक जो पुढारी आहे तो कसा असावा याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. जर तुम्हाला इफेक्टिव्ह लीडरशिप करायची असेल, एक चांगला पुढारी देवाच्या राज्यातला बनायचा असेल, तर जगामध्ये काही तत्व तुम्हाला पाहायला मिळतील. जगात पण खूप वेगवेगळे पुढारी आहेत.
काही पक्षाचे पुढारी आहेत, कोणी कंपनीचे सीईओ आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पुढारी दिसतील, लीडर्स दिसतील. पण त्यांच्या लीडरशिप मध्ये आणि देवाच्या राज्यात मंडळीतले जे लीडर्स आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यांच्यातले ज्या लीडर्स, जगामधले जे लीडर्स आहेत ते स्वतःच्या मोठेपणासाठी किंवा स्वतःच्या उन्नतीसाठी बऱ्याच गोष्टी करतात. परंतु ख्रिस्ती जे लीडर आहेत देवाच्या राज्यातले, त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांचा उद्देश काय असतो या सगळ्या गोष्टींकडे आपण तर पाहणारच आहोत. परंतु या दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठा बदल असतो, हे आपल्याला पहिली गोष्ट कळाली पाहिजे. तर हा देवाचा आदर्श सेवक कसा असावा, तर आपण बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या जीवनाकडे पाहतो आणि जसं मी आपल्याला सांगितलं, सेवा वाढत जाते, अचानक सेवा ठप्प होते हे पण पाहतो. कधी कधी काही लोक आत्म्यात पडतात, कधी कधी काही लोक जे आहेत ते देवापासून विभक्त होतात. काही लोक जे आहेत, एक व्यक्ती मला असं माहित आहे की जे गावामध्ये सरपंच बनण्याच्या इलेक्शनसाठी उभे राहिले, पण त्यांना ते ख्रिस्ती आहेत असं समाजाला दाखवायचं नव्हतं. मग घरामधले जेवढे वचन होते ते त्यांनी काढून टाकले, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांनी जगासमोर हे दाखवलं की मी येशूला मानणारा नाहीये आणि मला एक लीडर बनायचंय. आणि त्यांनी या सगळ्या देवाचा त्याग करून त्या लीडरशिप मध्ये त्यांना सरपंच होता आलं. पण 5 वर्षानंतर देवाच्या प्रिय लोकांना त्यांची लीडरशिप तर गेलीच गेली, पण त्यांच्या परिवारामधून पण देवाचा आशीर्वाद घातला. त्यांना खूप पश्चाताप करावा लागला. त्यानंतर ते रिस्टोरेशन किंवा त्या गोष्टी होऊ शकल्या. तर जगात आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात की देवाचे काही लोक जे आहेत ते अस्थिर पाहायला मिळतील. काही ठिकाणी लोक देवाला सोडून दूर जाताना पाहायला मिळतील. काही लोक वारंवार साक्ष घेऊन येतात, क्रुसेड आली करडत पुढे जातात. दर क्रुसेडला पश्चाताप, दर क्रुसेडला पश्चाताप. प्रत्येक क्रुसेडला कुठेही गेलं तर रडून पश्चाताप करणार, देवा माझ्या पापाची क्षमा कर, आणि परत पाप करायला बाहेर मोकळे. दर क्रुसेडला जाऊन, दर मीटिंग्सला जाऊन, दर रविवारी चर्चला जाऊन पश्चाताप करून परत ते देवाकडे येऊन रिस्टोर करतात. कृपेचा काळ आहे, देव पण माफ करायला तयार आहे. पण देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने आम्हाला पडण्यासाठी नाही, देवाने आम्हाला चालण्यासाठी आणि धावण्यासाठी निवडलेलं आहे. देवाने त्याच्या अभिषेकात आम्हाला उभं केलेलं आहे. धार्मिक 7 वेळा पडला तरी उठेल हे वचन तेवढं जरी खरं आहे, परंतु एक लक्षात ठेवा की देवाने आम्हाला पडण्यासाठी निवडलेलं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पडायचं नाही, स्थिर आणि खंबीर राहायचं. सुरुवातीच्या काळात जसं या सेवेत देवाच्या कार्यात मी वाढत होतो, मी पाहिलं की माझ्या आजूबाजूचे चांगले चांगले लीडर्स देवापासून दूर चाललेले मी पाहिले. आणि त्यात मला खूप खिन्नता यायची. आणि मी ज्या गोष्टी ऐकल्या, पाहिल्या, मी त्या शेअर नाही करू शकत, पण त्यामुळे मला खूप डिस्टर्ब वाटलं. पण मी त्या दिवशी देवाकडे प्रार्थना केली. ज्यावेळेस मी डिस्टर्ब झालो, देवाकडे हेच मी विचारलं की देवा, जर मला तू आशीर्वादित करून तुझा सेवक बनवत आहेस तर मला असं कर की माझ्या चारित्र्यावरती कोणी शिंतोडे नाही उडवले पाहिजे. मला असं उभं कर की लोक नजरेतून पाहून पाप करतात, पण मी पाहिल्यानंतर तुझा अभिषेक व्हायला पाहिजे. हालेलुया. माझ्या जीवनातून तुझं गौरव झालं पाहिजे आणि आदर्श सेवक म्हणून मला उभं कर. आणि त्याच प्रयत्नात देवाने मला उभं केलं. देवाची स्तुती असो. तर मला हे तुम्हाला प्रत्येकाला हे सांगायचंय की हे जे अप अँड डाऊन्स आहेत त्यामध्ये आम्हाला देवामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. बोले येशू मसीह की जय. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तर मी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. पहिला मुद्दा, तुम्हाला 7 गोष्टी शिकवणार आहे. किती गोष्टी? 7 गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट, पुढाऱ्याकडे किंवा लीडरकडे तुम्ही घेऊ शकता, किंवा लक्षात ठेवा, लीडरकडे उद्देश पाहिजे. लीडरकडे काय पाहिजे? उद्देश पाहिजे. उद्देश म्हणजे एम पाहिजे, त्याच्याकडे टार्गेट पाहिजे. काहीतरी त्याच्या जीवनाला उद्देश पाहिजे आणि त्याला माहित पाहिजे की या लोकांना मी घेऊन चाललोय, यांना मी कुठे नेणार आहे. ज्या लीडरकडे उद्देश नसतो तो लीडर भरकटू शकतो. तू सेवा का करतो हे विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तू आराधना का करतो हे विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे.
तू भविष्यवाणी का करतो हे विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तुमच्या जीवनात जो उद्देश देवाने ठेवला आहे तो उद्देश का आहे त्याचं उत्तर तुम्हाला कळालं पाहिजे. हालेलुया. तुम्ही सुवार्ता का सांगता याचा उद्देश तुम्हाला माहित पाहिजे. हालेलुया. जग पापाच्या दलदलीत फसलेलं आहे, त्यांना स्वर्गाचं राज्य मिळावं आणि ते देवाकडे यावेत म्हणून आम्ही सुवार्ता सांगतो. आमेन. आम्हाला ख्रिश्चन लोकांची संख्या वाढवणं हा आमचा उद्देश नाही. आमचा उद्देश आहे की स्वर्ग भरला जावा आणि नरक रिकामा व्हावा. आमेन. म्हणून आम्ही सुवार्ता प्रसार करतो. तसा उद्देश असला पाहिजे. मोशेकडे उद्देश होता की नव्हता? मोशेकडे उद्देश होता. मोशेला माहित होतं तो फारो कठीण मानाचा होता, कठीण काळाचा होता, ताठ मानेचा होता. ताठ मानेचा म्हणजे ते मानेला नेक बेल्ट नव्हतं. बघितलं ना, काही लोक मान दुखत असली तर नेक बेल्ट, त्यांना मान हलवता येत नाही, तसा फारो होता. एकदम त्याला झुकणं माहित नव्हतं. आणि आपला मोशे जिथून पळून गेला होता खून करून तिथंच परत आला आणि त्याला म्हणतो फारो माझ्या लोकांना जाऊ दे. फारोला कोणी आज्ञा नाही देऊ शकत, पण मोशेला माहित होतं की आता माझ्या लोकांना, माझ्या देवाच्या लोकांना मला घेऊन जायचंय वचनदत्त देशाकडे. त्याला ठाऊक होतं त्याचं डेस्टिनेशन काय, त्याला ठाऊक होतं की त्याला लोकांना कुठे घेऊन जायचं. एका इफेक्टिव्ह, एका चांगल्या पुढाऱ्याला माहित पाहिजे की आमची वाटचाल कुठं चाललेली आहे, आमचा मार्ग काय आहे आणि कोणत्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत. ब्लाइंडली आम्ही सेवा करता कामा नये. आमच्याकडे विजन पाहिजे. आमेन. आमच्याकडे विजन पाहिजे. तुम्हाला माहित पाहिजे की येत्या दिवसात देव तुमच्याकडून काय करून घेणार आहे. ज्यावेळेस एखादा मुलगा इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ऍडमिशन घेतो, त्याला माहित असतं येत्या 4-5 वर्षात मी इंजिनियर असणार आहे. देवाच्या राज्यात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे येत्या दिवसात तुमच्या बरोबर काय घडणार आहे. उदाहरणार्थ, कुठलाही पुढारी एका दिवसात पुढारी बनत नाही. कोणी आमेन म्हणे? काल मी झोपलो होतो, अचानक मला स्वप्न पडलं, मी उठलो, मी पुढारी झालो, लीडर झालो. असं होत नाही. रोमकारासपत्र पहिला अध्याय पहिलं. कोणतरी मस्त असं मोठा वाचायला सुरुवात करा. पवित्र जन होण्याकरिता बोलाविलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलविण्यात आलेला देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल या करून. ऐकलं सगळ्यांनी? ऐका. इथे एक शब्द तुम्हाला कॅच करणं गरजेचं आहे. इथं स्पष्ट बायबल सांगतं प्रेषित होण्याकरिता बोलविलेला. कशासाठी बोलवलेला? अपोस्टल होण्यासाठी बोलवलेला, प्रेषित होण्यासाठी बोलवलेला. प्रेषित झालेलं नाही. प्रेषितांची कृत्य संपलेलं आहे. आणि पहिलं पुस्तक रोमकारासपत्रामध्ये बायबल सांगतं की पौल म्हणत नाही की मी प्रेषित आहे, प्रेषित होण्याकरता, म्हणजे अजून मला प्रेषित बनायचंय, बनलो. त्याच्यानंतर कुठलं पुस्तक आहे रोम नंतर? चला घ्या दुसरं वचन डायरेक्ट. देवाच्या इच्छेने, पहिले करीत 1-2, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पौल. कशाकरिता? कळतं की काय सांगतोय? प्रेषित पाऊल नाही, प्रेषित होण्याकरिता बोलवलेला पौल. जाऊया परत आणखी मागराव पुढे जा. आता बघा शब्द बदलले. दुसरे करीत पहिला अध्याय पहिला वचन. करीत येथे देवाच्या मंडळीत व तिच्या सुद्धा संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल. किती आमेन म्हणतो? कळलं मला फरक?
सुरुवात जेव्हा तो पत्रांची लिहायला सुरुवात करतो त्यावेळेस म्हणतो की प्रेषित होण्यासाठी बोलवलेला, प्रेषित होण्यासाठी बोलवलेला. पण ज्यावेळेस त्याला कन्फर्मेशन देवाकडून मिळालं त्यावेळेस म्हणतो प्रेषित पाऊल झालो, आता मी प्रेषित झालेला. आता तिथून पुढे प्रत्येक पत्राच्या सुरुवातीला तुम्ही हेच वाचा, प्रेषित झालेला. आमेन. होण्याकरिता बोलवलेला आणि प्रेषित झालेला. अचानक तुम्ही लीडर नाही बनू शकत. हे एक प्रोसेस. तुम्हाला त्या घटनाक्रमातून जावं लागतं, तुम्हाला शिकावं लागतं. त्या दिमिश्काच्या वाटेवरती लख प्रकाश यावेळेस या शौलाने पाहिला, त्याचा पाऊल झाला आणि लगेच उठून त्याने सेवेला सुरुवात नाही केली. तो देवाच्या लोकांच्या सानिध्यात राहिला, देवामध्ये वाढत गेला. आणि या प्रकारे आम्हाला देवात वाढत जाणं फार गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की जय. समजतंय सगळ्यांना? डोक्यावरून जात असता असा हात ठेवा, म्हणजे हात पडत नाही. ऐकता सगळं असतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मोशे असो, यहोशवा असो, दावीद असो, बायबलमध्ये खूप चांगल्या रीतीचे पुढारी आपल्याला पाहायला मिळतात. आणि येशू ख्रिस्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. येशूला पण माहित आहे की तो कुठं लोकांना घेऊन जातोय. आमेन. एकदा मी फार पूर्वी माझ्या कॉलेज टायमिंग मध्ये फर्स्ट टाइम हैदराबादला गेलो, हैदराबाद. आणि मग आम्ही तिथं एक 8 दिवस मस्त फिरत होतो सगळं. आणि छान ट्रिप झाली आमच्या हैदराबादची. आणि पहिल्यांदाच एखाद्या ठिकाणी, नवीन ठिकाणी आपण जातो, एकदम एक्सायटेड असतो. आणि मग जेव्हा हैदराबादवरून मी आलो पहिल्यांदा, तर मी सकाळी उठल्यावर पासून जे हैदराबाद बद्दल बोलायला सुरुवात करायचो. तिथं गोलकोंडा किल्ला आहे, तिथं फिल्म सिटी आहे, तिथं हे आहे, तिथं सालारजंग म्युझियम आहे, तिथं असे जो भेटल तो. तर तो लोक पण कंटाळले, ते म्हणायचे कालच सांगितलं तुम्ही मला हे सगळं, आहे की नाही? कधी कधी असं होतं आपल्याला, एखादी जागा आवडली की आपण त्याच्याबद्दल बोलत राहतो. जसं मी हैदराबादवरून आल्यावर हैदराबाद बद्दल बोलत होतो, तसं येशू स्वर्गातून आला होता आणि तो स्वर्गाबद्दलच बोलत होता. आणि त्याच्या बोलण्यातून स्वर्गीय राज्य झळकत होतं. आम्ही कुठून आहोत आणि आम्ही कुठले आहोत तेच आम्ही बोलणार. आमचे शब्द गलिच्छ असतील तर आम्ही कुठून आलो ते आम्हाला ओळखायला मिळेल. आम्ही देवाच्या गोष्टी बोलत असू तर आम्ही कुठून आलेलो आहोत हे आम्हाला कळेल. आम्ही जिथून आहोत आम्ही तिथल्या गोष्टी बोलणार. येशू जिथून होता त्या गोष्टी तो बोलत होता. आणि यातून कळतं की मनुष्य काय आहे आणि त्याची ओढ कुठल्या दिशेला आहे. या प्रेषितांनी किंवा नेहम्या असो, दावीद असो, पौल असो, या सगळ्या लीडर्सने त्यांचा उद्देश जो होता तो सफल होण्यासाठी त्यांच्याकडं विजन आली होती, त्यांच्याकडे उद्दिष्ट होता. आणि म्हणून त्यांच्या लाईफ मध्ये ते सक्सेस झाले. जे लोक म्हणतात काय प्रभू चालवतो, काही लोक असे असतात का आला, काय नाही आलो, सगळे आले म्हणून आले. हे सगळ्यात घातक प्रकार. येशूच्या मागे 5 प्रकारचे लोक चालायचे. शिष्य होते, शिष्य तर चालतच बरोबर. दुसरा गट होता हिलिंग डिलिव्हरन्स साठी आलेले लोक होते, चिन्ह चमत्कार येशू करतो म्हणून आलेले होते. तिसरा जो प्रकार आहे ते लोक असे होते की येशू बरोबर गेले तर कधी 5,000 भोजन, 4,000 भोजन, कधी कधी खायला पण मिळतं, असे पण काही लोक येशूच्या मागे फिरत होते. चौथ्या प्रकारचे लोक ते येशूचे दोष काढायला आलेले लोक होते, सदुकी, शास्त्री, फरीसी. याला कशात पकडा. आणि 5वा सगळ्यात बेकार पडतात, वाईट. सगळे चांगले म्हणून आम्ही पण चांगले, तुम्ही पण चांगले. बरेच लोक मीटिंगला जातात. बेनिंग साहेबांच्या मीटिंगला मुंबईला खूप लोक आले आणि लोकांचं भेटल्यानंतर एकच डिस्कशन, मी तिकडे 4थ्या स्क्रीन जवळ होतो, तुम्ही कुठे होते? मी पुढच्या बाजूला राईट साईडला होतो, तुम्ही कुठं? संदेश काय झाला ते नाही माहित होतं, पण मी कुठं बसणार, तुम्ही कुठं बसले होते? आणि सभा झाल्यावर आम्ही कुठं भेटायचं? लोकांना त्या गोष्टी जास्त महत्वाच्या. देवाच्या प्रिय संतगणांनो, कान उघडे ठेवून ऐका की आम्ही देवाकडे ज्यावेळेस येतो आमच्याकडे उद्देश असला पाहिजे, चांगला उद्देश असला पाहिजे. बिना उद्देशाची सेवा आपण करू शकत नाही. पहिली महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे विजन पाहिजे. जर तुम्हाला देवाने आराधनेसाठी निवडलंय, तुम्ही बायबल टीचिंग मध्ये जर घुसाल तर तुम्ही लोकांच्या अन्य भाषा बंद करून टाका. जर तुम्हाला देवाने एखाद्या गोष्टीसाठी निवडलंय, आज मला जर देवाने एखाद्या कामासाठी बोलवलंय, जर ते काम मी केलं नाही तर मी काहीतरी गडबड करू शकतो. ज्या कामासाठी बोलवलंय ते काम मी केलं पाहिजे. नाहीतर ट्रक ड्रायव्हरला विमान चालवायला बसलं तर कसं टेक ऑफ येते
नाही कसं होणार आहे की नाही? जमल का? नाही जमणार. देवाच्या प्रिय लोकांना, जे तुमचं पाचन आहे, जे कॉलिंग आहे, त्याला धरून घट्ट राहा. आमच्या इकडं कोल्हापूरचे लोक खूप चांगले आहेत, मुंबईचं सांगतो. आपल्याकडे असे काही काही लोक आहेत, डीजे दिनाकरण अंकल येऊन गेले मुंबईला. काही दिवसात काही पाच लोक आमच्या इकडे डीजे दिनाकरण झाले. त्यांच्यासारखी झाली डोळे बारीक करून रडून रडून प्रार्थना. डीजे दिनाकरण अंकल गेले, लगेच चेंज बेनी आले, मग नवीन स्टाईल एकदम एकदम ओ माय गॉड. आता ह्याला कुठं नेऊ गाड? तू इंडियन आहे, ऍक्सेंट इज डिफरंट. काही लोक मी इंग्लिश बोलत असताना असं म्हणतात की पासून तुमचे इंग्लिश पण असं वाटतं की मराठीतच तुम्ही बोलताय. एमटीआय असतो की नाही, आहे की नाही? साऊथ इंडियन लोकांचं इंग्लिश वेगळं थोडंसं आहे की नाही? आई कम आई गो, माझं मराठी म्हणतो, माझं पण इंग्लिश वेगळं असेल. अरे पण तू बेनी आले म्हणतो ओ माय गॉड. असं देवाच्या गौरवासाठी एक गोष्ट सांग, नीट आहे ना? याचा गैरअर्थ करून घेऊ नका, नाही तर असं खूप स्वतःची कॉलर टाईट करतात. कारण तुमचं लक्ष नसलं तर गैरसमज होईल. नीट पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणतात, ऐका. कारण की तुम्ही आता सगळे आपण एक परिवार आहे ना, आपल्याला एकमेकांकडून शिकायचं, लक्ष नाही. सेवेची ज्यावेळेस मी सुरुवात केली ना, चर्चमध्ये मी झाडू मारायचो, स्पीकर्स लावणं, पुढच्या साफ करणं, हे माझं काम. आणि आज पण ते काम मी आनंदाने करू शकतो, याबद्दल देवाची स्तुती असतो. 10वी 11वी 12वीच्या दरम्यान ही कामं मी करत होतो. आणि ही झाडू मारता मारता असा आवाज यायचा डायरेक्ट देवाचा, जगातलं जे सगळ्यात मोठं चर्च असेल ना, त्याचा जो मास्टर असेल ना, त्याच्या बरोबर मी तुला बसवणार. जगातला मोठा मास्टर त्याच्याबरोबर मी, तेव्हा माझी काय ऐकलं, आपण ते झाडू मारतो, इकडं खुर्ची साफ करता करता लाजर कसा मेलेल्यातून उठला ना, तसे मूर्ती जे जिवंत झालेले आहेत ना, त्यांच्याबरोबर जेवायला तू एका पंक्तीत बसणार. तेव्हा कसं शक्य? जगातला सगळ्यात मोठे इव्हेंजलिस्ट असेल ना, त्याच्या बरोबर तू भोजनाला बसशील, असं मी करणार आहे. आणि हे देव असं एक एक गोष्टी बोलत राहिला. पण मी देवाला विचारतो, देवा कसं आहे? पण तू म्हणतोस तो होईल, तू म्हणतोस तो होईल, तू म्हणतोस तो होईल. आणि त्या छोट्या छोट्या कामात ज्यावेळेस मला फेथफुलनेस देव बोलत, काही वर्षांपूर्वी देव मला साऊथ कोरियामध्ये घेऊन गेला. ऐकत नाही, जगातलं सगळ्यात मोठं चर्च, 10 लाख मेंबर चर्च. किती? 10 लाख. हजारो लोक आले, पण पॉल योनीच्या पास्टरना एकच पास्टर भेटले, त्याचं नाव विकास कांबळे. असू तिथं थांबलंय, तिथं एक आनंद रूम मध्ये जाऊन देवा काय लाईक नाही आपली, आपण कुठं आलो, प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. सिंगापूरला गेलो देवाच्या गौरवासाठी. रिनल बॉम्बे नाव ऐकलं? एका क्रुसेड मध्ये असा इतिहास आहे, 75 लाख लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली. किती? त्यांच्या बरोबर एकत्र बसून एका टेबलवरती जेवण्याची देवाने संधी दिली. आमेन. ऐकलं नसेल, एकदा एक मीटिंग होती आणि एक देवाचे सेवक आले होते. त्यांचं मी ट्रान्सलेशन करत होतो, इंग्लिश टू मराठी. मीटिंग संपली, खूप आशीर्वादित झाली. आणि नंतर आम्हाला एका ठिकाणी जेवायला जायची वेळ आली. सेवक इथं बसले, तर मी ट्रान्सलेटर कोपऱ्यातच असत कुठंतरी आराधक. नंतर कोणी विचारत, स्टेजवर खूप थोडं असतं, नंतर नाही विचारत. असं कुठेतरी कोपऱ्यात बसलो मी. या सेवकाने बघितलं की माझा इंटरप्रिटर स्टेजवर माझ्या बरोबर होता. त्याने सांगितलं, पास्टर कम अँड सिट, इथं बसू नका, माझ्या बरोबर बसा. मला काय, माझ्या तरी डोक्यात ट्यूब पेटेल. गेलो, बसलो. ओके पास्टर, थँक्यू पास्टर. काय काय बोलणार आपण? दोघांच्या हातात जेवणाचं ताट आलं तरी कळेल. पण जेव्हा त्याच्या मांडीची मांडी म्हणजे दोघांचाही टच झाला त्यावेळेस पवित्र आत्म्याने लक्षात आणून दिलं. तुला सांगितलं होतं ना, मृतांमधून जिवंत झालेल्या लोकांच्या पंक्तीला तू बसशील. त्यांचं नाव पॅट्रिक बेंजामिन आहे. मलेशियामध्ये
26 तास जवळपास ते मरण पावले होते टिटॅनसने, आणि त्याच्यानंतर ते जिवंत झाले होते. त्या सेवकांबरोबर बसण्याची देवाची संधी लिस्ट खूप मोठी आहे. पास्टर रामबाबू पास्टर क्रिस किलो मी असो, खूप सेवकांना वैयक्तिक रीतीनं मला भेटता आला. आता हे सगळं मी का सांगतोय, एक गोष्ट आहे त्याच्या मागे. हे सगळं होत असताना या सेवकांना भेटत असताना मला खूप 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 आनंद वाटतो. देवाची स्तुती असो, भेटत राहणार आनंद वाटतो. पण त्याच्यापेक्षा मोठा आनंद मला तेव्हा होतो ज्यावेळेस मी माझ्या रूम मध्ये जातो, दार बंद करून मी गुडघ्यावर येऊन साक्षात माझ्या प्रभूला बघतो ना, त्याच्यासारखा आनंद आणि म्हणून मी देवाला म्हणतो, मला डीजे सांगतो सारखं करू नको, मला रिनल मॉन्क्या सेवकासारखं करू नको, मला बेनिंग सारखं करू नको. मला जर करायचं असेल तुझ्यासारखं बापासारखा मुलगा दिसला, तसा आपला बाप आहे तसा आम्ही पाहिजे. आमच्या प्रभूची स्टाईल आहे, हालेलुया, आणि त्याच्या स्टाईल मध्ये चालू. आमच्या इकडं सेवक लोक वक्त्यांना बघून स्टाईल बदलत नाही. मी कोणाची स्टाईल मारली नाही, मारणार नाही. आपली स्वतःची स्टाईल देवाने दिली. तुमच्यासारखे तुम्हीच आहे. कोणाची स्टाईल मारल्याने तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य येऊ शकत. तुम्हाला बनायचंच असेल येशू सारखं बनणं. बोले येशू मसीह की जय. प्रभूला धन्यवाद. तर आमच्याकडं दृष्टांत असला पाहिजे, आणि ज्यावेळेस तुम्ही दृष्टांत घेऊन पुढे चालता त्यावेळेस त्या दृष्टांतासाठी लागणाऱ्या गोष्टी परमेश्वर पुरवत जातात. आमेन. देवाने तुम्हाला सांगितलं मीटिंग ठेव, तुमचा दृष्टांत मीटिंग ठेव. सिंपल एक उदाहरण, देव तुमच्या बँकेचे अकाउंट चेक करून तुम्हाला सांगत नाही की अरे याच्याकडे एवढे पैसे नको ही मीटिंग. देव तुमच्याकडे विश्वास बघतो आणि तुम्हाला जबाबदारी. देव तुमच्या सर्कमस्टन्सेस, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती पाहून तुम्हाला निवडत नाही, तर परमेश्वर हे पाहतो की तुमचा विश्वास कसा आहे. मीटिंग ठेवताना तुमच्या खिशाकडे बघू नका, त्याच्या खिशाकडे बघा. देवाने दिलेलं विजन पूर्ण होण्यासाठी फक्त स्वतःवर डिपेंड राहू नका, पूर्णपणे आपला भार देवावरती टाका, आणि मग परमेश्वर तुमच्यासाठी काय कार्य करतो हे बघा. फार महत्वाची गोष्ट आहे. विदाउट विजन सक्सेस इज इम्पॉसिबल. कशात यश मिळालं तुम्हाला काय कळतं? विजन असेल तर त्या एका गोष्टीवरती तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. या 15 दिवसाच्या या कॅम्प मध्ये, या कॉन्फरन्स मध्ये तुम्हाला समजून घ्यायचं तुमच्या लाईफचा उद्देश काय. या वयापासूनच, या बालवयापासून किंवा या तारुण्यापासूनच तुम्ही त्याच्यावरतीच वर्कआउट करायला सुरुवात करा. वर्कआउट यांना जास्त चांगलं मिळेल. प्रेस प्रभूची स्तुती असते. वर्कआउटचं खूप महत्व आहे. एका दिवसात पैलवान होता येईल खूप. त्यांना बघतो मी बऱ्याच वर्षापासून, बाल वयापासून ते व्यायाम करतात, तेव्हा जरा आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळे दिसतात. नाही तर बाकी त्यांना मध्य प्रदेशच वाढले. वर्कआउट फार महत्त्वाचं. एखाद्या गोष्टीवरती फोकस करून, कॉन्सन्ट्रेशन करून तुम्हाला काम करायचं. हे झाड आहे, हे झाड तोडायचं आहे. कुऱ्हाड आहे माझ्याकडे, तोडता येईल ना? झाड आहे, कुऱ्हाड आहे, तोडता येईल का नाही येणार? हो की नाही? हिम्मत असली तर हो म्हणून दाखवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर झाड तोडत असताना जर मी झाडाच्या वर एक फटका मारला, 10 दिवसाने आलो एक खाली मारला, परत अजून 10 दिवसाने आलो, परत दुसरीकडे मारला, जीवन जाईल, पण झाड म्हणतात. विजन नसलेल्या लोकांची स्थिती. तुम्हाला दृष्टांत पाहिजे, देवाने तुम्हाला का बोलवलं तुम्हाला माहीतच पाहिजे, याच्यात बदल करता येत नाही. पौल म्हणतो की मी असा धावतो आणि मी त्या विजयाच्या पुढेच्या दिशेने असा धावतो
की विजय मला प्राप्त होईल. आमची विजयाची खून तिकडे आहे आणि आम्हाला माहित नाही कुठं धावायचं. आम्ही कधी इकडे जाऊ, कधी तिकडे जातो, कधी बेळगावला जातो, कधी पुण्याला जातो. पण प्रभू म्हणतो अरे कोल्हापूरकडे बघ, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप लोकांना इंटरनॅशनल प्रीचर बनायचंय, बोले येशू मसीह की. अरे कोल्हापूरलाच वचन माहित नाही. खूप देशातले लोक बोलवतात, त्यांना पहिलं सांगा अरे बाबा माझा भारत देशच एवढा मोठा आहे, मला बाहेर जायची गरज नाहीये, पण येईल मी कधी वेळ मिळाला. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं टार्गेट काय आहे ते आम्हाला कळायला पाहिजे. आमचं विजन काय ते आम्हाला कळायला पाहिजे. आमचा उद्दिष्ट काय तो आम्हाला कळायला पाहिजे. मग आमची सेवा आणि आमची लिडरशिप यशस्वी. आमेन. पहिला मुद्दा काय शिकलो आपण? उद्देश पाहिजे, विजन पाहिजे, एम पाहिजे. विना एम कळलं सगळ्यांना? विसरायचं काहीतरी बोलू, विसरायचं लक्षात ठेवणार सगळे. उद्देश पाहिजे. आता मध्ये वगैरे वेळ असेल ना, आज उद्यामध्ये देवाला विचारतो, इथंच देवाकडून विचारतो माझ्या जीवनाचा उद्देश काय. देव तुम्हाला सांगाल, तुला मी आराधक होण्यासाठी बोलवतो. मग अशी आराधना करा, अशी आराधना करा. संदेशला काय करतो? प्रॉफिट काय करतो? देवाकडून घेतो संदेश, लोकांना देतो. प्रॉफिटचं काम आहे, बरोबर ना? हिलिंग मला काय करतो? देवा याला हिलिंग पाहिजे, घे आणि ते. पण आराधक काय करतो? डायरेक्ट देवालाच खाली करतो. तुमचं कॉलिंग काय आहे? तुम्हाला हिलिंग साठी बोलवलंय का देवाने? मग त्याच्यात असं उतरायचं की बस ते तुमचं टार्गेट आहे. देवाने तुम्हाला प्रोफेसी करायला बोलवलंय का? मी देवाकडे हीच प्रार्थना करतो, इथून पुढे देवा माझ्या भारतातले लोक आफ्रिकेला जाता काम नाही प्रोफेसीसाठी. ऐकताय का नाही ऐकत? म्हणजे मला काय सांगायचंय, तसले प्रॉफिट आमच्या इथं होऊ देत देवा. कोणाला येऊ दे लांबून लांबून लोक आमच्या मुंबईमध्ये, आफ्रिकेचे लोक येऊ दे ना, शोधत शोधत आमच्या कोल्हापुरात. हालेलुया. हॉस्पिटलमध्ये कुठं चाललंय ते कॅम्प? आम्हाला प्रॉफेसी पाहिजे, आम्ही लांबून आलोय. होऊ द्या ना देवाच्या गौरवासाठी. आमेन. हालेलुया. तुमच्या कॉलिंगवर फोकस नसल्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये लॉस होतो. कॉलिंगवर फोकस पाहिजे. पहिली गोष्ट आम्हाला उद्देश पाहिजे. दुसरी गोष्ट, आमची जी लिडरशिप आहे ती ख्रिस्त केंद्रित पाहिजे. ख्रिस्त केंद्रित, क्राइस्ट सेंटर्ड लिडरशिप. ख्रिस्त केंद्रित लिडरशिप पाहिजे. काही लोकांची लिडरशिप स्वकेंद्रित असते, स्वतःला सेंटर्ड ठेवून करते. क्राइस्ट सेंटर्ड लिडरशिप, ख्रिस्त केंद्रित पुढारी पण. ख्रिस्त केंद्रित, ख्रिस्त केंद्रितचा अर्थ सगळे जागे. हा पण एक चमत्कार आहे. मी नवीन नवीन सेवेला सुरुवात केली, लोक झोपायचे. ऐकत गावात मध्ये जाऊन मी डायरेक्ट बाहेरून उघडून स्टार्ट करायचो. लोक आणि लोक प्रेयर मध्ये झोपतात. मला खूप आनंद वाटतो, कारण एक माणूस घोरायला लागला की 4 लोकांना जागे ठेवतो. बाकीचे तर जागे राहतात आणि काही लोक तर असे झोपतात इकडं तिकडं. आणि काही लोकांना शाबात दिवस म्हणजे एकदम विश्रांतीचाच वाटतो. चर्च मध्ये येऊन लोक, कोल्हापूरचे लोक चांगले, आमच्या तिकडचे मुंबईचे इकडे लोक चांगले. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त केंद्रित आमची सेवा करा. आमची लिडरशिप स्वकेंद्रित नको, फक्त स्वतःला मोठं करण्यासाठी नको. सगळं जे पण देवाच्या राज्यात आम्ही काम करत आहोत त्या सर्व गोष्टीमध्ये केंद्रस्थान येशू ख्रिस्त आहे. शिष्य एकत्र जमलो, येशू पुनरुत्थान झालेलं, दार खिडक्या सगळं बंद होतं. शिष्य एकत्र आहेत आणि त्या सगळ्या शिष्यांच्या मधोमध येशू ख्रिस्त प्रकट झाला. आमेन. सगळ्यांच्या मधोमध.
प्रकटीकरणामध्ये तुम्ही पाहू शकता की जे 7 समय आहेत, त्या 7 समयांच्या मध्यभागी कोण उभा आहे? येशू ख्रिस्त उभा आहे. बायबलमध्ये खूप ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की येशू ख्रिस्ताची जागा ही केंद्रस्थानी मधोमध मुख्य स्थानावरती आहे. 24 वडील 4 प्राणी यांच्यामध्ये कोकरा उभा आहे. 5व्या अध्यायातला ज्याला 7 शिंग आणि 7 डोळे येशू ख्रिस्त आहे. येशूची जागा सेंटर मध्ये आहे. एक लग्न होतं, तिथं मुख्य स्थान येशूला नव्हतं. काना गावात ऐकलं असेलच तुम्ही. योहान 2 अध्याय 11 वचन ऐकलं की नाही ऐकलं? काय संपलं? का संपला माहिती का? त्यात मुख्य स्थान येशूला नव्हतं. तिथे लिहिलं ना भोजन कारभारी, म्हणजे कारभारी वगैरे सगळे दुसरेच होते. येशू पाहुणा होता आणि येशूला कोपऱ्यात उभा केला. कोण लक्ष देत नाही. बरं झालं त्यांचं द्राक्षरस संपला. तिथून आमेन म्हणतील. द्राक्षरस संपल्यामुळे अख्ख्या गावाला सगळ्यांना कळून गेलं येशू ख्रिस्त. कधी कधी तुमचा द्राक्षरस संपू शकतो. ऐकता तुम्ही? कधी कधी द्राक्षरस संपू शकतो. देवाच्या बरोबर येशूचं केंद्रस्थान आहे, ते त्याचं केंद्रस्थान त्याला दिलं. ख्रिस्त केंद्रित सेवा आमची असावी ही देवाची इच्छा आणि देवाची योजना आहे. वाचूया आपण कलसे पत्र 1 अध्याय 18 वचन. कलसे 1 आणि 18. कोलोसे चॅप्टर 1 वर्स. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. येशू तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. आमेन. येशू ख्रिस्ताला काय म्हटलं इथं? मस्तक म्हटलेलं आहे. ज्या मंडळीचा संबंध येशू बरोबर नाही, असे पण काही मंडळ आहेत. ऐकलं तुम्ही? जागेत ना सगळे? मी काय म्हटलं, असे काही चर्चेस आहेत की तिथं येशूचं नाव घेत नाहीत लोक. असे काही ठिकाण आहेत जगामध्ये की जिथं येशूला बिलकुल लोक काही विचारत नाही. बाकीचे खूप नाव आहेत त्यांच्याकडे, पण येशूचं नाव नाही. त्या मंडळांबद्दल एक खूप मोठं स्टेटमेंट मी करतो. ऐका, ज्या मंडळीचा संबंध येशू बरोबर नाही त्या मंडळीचा शिरच्छेद झाला. ऐकलं तुम्ही? त्या मंडळीचा शिरच्छेद झालाय, कारण की मस्तकाबरोबर त्यांचा संबंध नाही. मंडळीचं मस्तक येशू ख्रिस्त आहे आणि म्हणून त्या मस्तकाशी आम्ही जोडलेलो पाहिजे. मुख्य येशू ख्रिस्त आहे. केंद्रस्थान सेवेचं, त्याच्या गौरवाचं, प्रत्येक गोष्टीचं केंद्रस्थान येशू ख्रिस्त आहे. जेही गौरव देणार आहोत, ज्याही गोष्टी घडणार आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही फक्त आणि फक्त येशूलाच आम्ही गौरव दिला पाहिजे. काही लोक चुकीच्या सिद्धांतामध्ये अडकले आणि त्या सिद्धांताला केंद्रस्थान दिलेलं. एखाद्याला तुम्ही काही सांगता, आम्हाला असं तुमच्याकडून बाळासाहेब मदत पाहिजे, असं कराल का? तर कधी कधी काही देवाचे सेवक असं सांगतात, काही, सगळे नाही, काही आमच्या संस्थेच्या नियमात बसतात. ऐकलं तुम्ही? आमच्या संस्थेच्या नियमात, बायबलच्या नियमांपेक्षा काही संस्थांनी त्यांचे नियम मोठे केले. ही ख्रिस्त केंद्रित सेवा. क्राइस्ट सेंटर्ड मिनिस्ट्री, क्राइस्ट सेंटर्ड लीडरशिप म्हणजे काय? त्यामध्ये प्रभूला, येशूलाच महत्व दिलं पाहिजे. तुमच्या बोलण्यामधून येशूला महत्व दिलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक वागण्यातून, तुमच्या सेवेतून, तुमच्या प्रार्थनेतून, तुमच्या आराधनेतून, सर्व गोष्टीमधून येशूलाच गौरव दिला पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्ही वेळोवेळी येशूला गौरव देता, तुमची सेवा आशीर्वादित झाल्याशिवाय. आणि ज्या लोकांची सेवा येशूवरती डिपेंड आहे, प्रत्येक गोष्ट करतात. तुम्ही नवीन घर बांधता, तो माणूस असंच कधीच नाही म्हणणार खूप कष्ट घेतले आणि मी बांधतो. कष्ट जरी मला माझ्याकडून देवाने करून घेतले, पण देवाने मला हे दिले. त्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये येशूचं नाव असणार आहे. की तुम्ही आमेन म्हणणार? येशू, आमेन.
ख्रिस्त केंद्रित सेवा, ख्रिस्त केंद्रित लिडरशिप आमची पाहिजे. वाचूया आपण फिलिपियन्सचा दुसरा अध्याय 3 आणि 4 वचन. फिलिपियन्स chapter 2 verses 3 and 4. फिलिपियन 2, 3 आणि 4. तर काढण्याचा अथवा पोकळ दर मिरवण्याचा बुद्धीने काही करू नका. तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा कोणीही आपलेच पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. कुणीही आपलेच हित पाहू नका. एक चांगला लीडर फक्त स्वतःचा स्वार्थ पाहत नाही, स्वकेंद्रित करत नाही काम. आमेन. हालेलुया. देवाचं काम करत असताना ही गोष्ट फार महत्त्वाची. आम्हाला नीतीने नम्रतेने पुढे चालायचं. ज्या दिवशी गर्व आला त्या दिवशी पूर्ण वेळात विराम लागणं पुढचं. आमेन. एकदा एका पास्टरने 21 दिवस उपवास केला. किती उपवास करताना कसे करायचे? बोर्ड लावायचे, व्हॉट्सअपवरती सगळ्यांना पाठवायचं, मी उपवासात आहे, प्रार्थना विनंती पाठवा, प्रार्थना करणं चालू आहे, फेसबुकवरती टाकायचं.